मंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे सकल सुखाचा त्याग करो निसादिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी करावी, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. या पुरे आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहायामुचे. भारत व्यास वाल्मिकी येथील धावत महामंत्र आहे नवे. शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळे ब्लेंच बाधा. नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजीच पुराष्ट्रमंत प्रभावी. पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. मालवणला शिवाजी महाराज आले आणि त्याने समुद्राच्या किनाऱ्यावरून उभारून समुद्र पाहत असताना मध्ये एक बेट दिसलं. काय आहे? महाराजांचं कुतूहल जागं झालं. लोकांना बोलवलं म्हणजे बरोबर लोक होतेच. त्यांना विचारलं, भांजी प्रभुदेसाई आणि कृष्णा सावंत देसाई या दोघांनी बरोबर होते. त्यांना विचारलं हे काय आहे? त्यांनी सांगितलं महाराज हे बेट आहे. बेट आहे कळलं, पण काय आहे, याला काय म्हणतात, केवढा विस्तार आहे याचा? त्यांनी सांगितलं हे कुर्ट नावाचं बेट आहे आणि याचा विस्तार आहे थोडासा, लहानसं बेट आहे, फार काही उपयोगाचं नाही. आणि महाराजांनी सांगितलं चला बेट बघायला. लगोलग कोळी जवान नावा घेऊन लहान मोठे आले आणि महाराज त्यात बसून बेट पाहायला गेले. त्या सभोवतालचा सगळा परिसर, मोठी गलबत आरमाराचं किंवा मोठ्या नावा असं चालत नाही, लहानच नावा चालतात. त्याचं कारण असं आहे की समुद्राच्या तशा अर्थानं जवळ असणारं ठिकाण आहे आणि त्या सगळ्या परिसरात लहान मोठी, जसं ते मोठं बेट आहे तशी टेकडं समुद्रात वर मुंडकी काढलेली आहेत, खडक आहेत सगळे. आणि ते कुठल्या बोटीला जाताना धक्का दिला की ते बोट फुटून जाईल सांगता येत नाही. त्यामुळे लहान बोटीत चालतात. अजूनही तिथं गेलो आपण सिंधुदुर्गला तर फार मोठी गलबत नाही, लहानशी 15-20 माणसं एवढेच लहान होड्या चालतात. त्याच्यात डुगडुगी म्हणून एक असते, ते 1 किंवा 2च माणसं बसतात त्यात. तर पण ते धाडसाचं काम आहे, ते सर्वसामान्याला जमत नाही. जे नियमित समुद्रात आहेत, कोळी बांधव आहेत, त्यांना ते जमू शकतं. ते लाटावर तरंगत राहतं सारखं, ते पलटत नाही कधी, सारखं डुगू 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 करतं म्हणून त्याला डुगडुगी म्हणतात. आणि त्यात बसून डुगडुगीत नाही पण थोड्याशा मोठ्या 20-25 लोक बसतील अशा एखाद्या शिडाच्या गलबतात बसून महाराज त्या बेटाकडे निघाले. आपली इच्छा त्यांनी बोलून दाखवली, तसं लगेच व्यवस्था झाली. बेटाकडे सगळे निघाले, नावेत बसून बेटाकडे निघाले. घडीभरात बेटावर पोचले, फार वेळ लागत नाही. आपण सिंधुदुर्गला गेलो होतो 2-4 वर्षाखाली, कोरोनाच्या आधी गेलो, त्यानंतर सहलीच्या जरा अपघात झाल्या. महाराज गेले तिथपर्यंत गेले, पोचले. भोवताली चहूवानगीला फेर धरून समुद्र नाचत होता. मध्ये लहानशा बेटावर महाराज उभे होते. महाराज बेट पाहून खुश झाले. उत्तम स्थळ, विस्तीर्ण आहे, अगदी फार मोठं आहे असं नाही पण बऱ्यापैकी मोठं आहे. महाराजांच्या डोक्यात काय चाललंय समोरच्याला माहीत नाही, किंवा जो महाराजांना ओळखतोय त्याच्या लक्षात आलं महाराजांचं काहीतरी चाललंय, या बेटाच्या विषयाने डोक्यात काहीतरी आहे. काय आहे? भोवती अथांग खारट समुद्र, पण एवढ्याशा तळ हाता एवढ्या त्या बेटावर आतमध्ये गोड पाणी आहे. महाराज बेट बघायला गेले ते ह्याच्यासाठी. काय आहे आत? म्हणजे विहीर आहे, अजूनही ती आहे. दूधबाव असं त्याला म्हणतात. दूधबाव, बाव म्हणजे विहीर किंवा आड लहान असतो, विहीर थोडी मोठी असते पण ती मोठी आहे. दूधबाव असं त्याला म्हणतात. त्याशिवाय महाराजांनी मग पुढे काही गोष्टी केल्या. त्यातही पाणी साठवणूक, जे पावसाळ्यात पाणी पडतं ते समुद्रात वाहून न जाता आतल्यात साठवून ठेवता यावं अशी व्यवस्था केलेली आहे. केवढं नवल, गोड गोड पाणी, सगळीकडे खारटन मधीच गोड. काय भगवंताची करणी आहे ना खरं. कुठल्याही सागरी किल्ल्यावर जेव्हा आपण मधी पाहतो, सागरी किल्ल्यावर कशाला हो, डोंगरी किल्ल्यावर वरती पाणी येतं कुठून?
रायगडावर जा, प्रतापगडावर जा, सिंहगडावर जा, राजगडावर जा, सुंदर पाणी, गोड, एकदम थंडगार, निसर्गता, नॅचरल, म्हणजे स्प्रिंगचं पाणी, झऱ्याचं पाणी असतं, शुद्ध असतं, अत्यंतिक शुद्ध, स्वच्छ, नितळ, स्फटिकापेक्षा नितळ असतं पाणी. सिंहगडावर चला, देवटाक्याला पहा, पाणी उपसून घ्या, बाहेर काढा आणि पहा, स्वच्छ, एवढं सुद्धा घाण नाही. कितीतरी टाकी आहेत, कितीतरी ठिकाणं आहेत. रायगडावर तर 80-85 टाकी आहेत पाण्याची. पाण्याच्या व्यवस्था एवढ्या विशाल आहेत. काही बांधीव आहेत, काही निसर्गत आहेत. हत्ती टाक्याचं पाणी निसर्गत आहे, 12 टाक्याचं पाणी निसर्गत आहे, हत्ती टाक्याचं नाही, हनुमान टाक्याचं. गंगासागर निसर्गत आहे, वरून पावसाचं आलेलंही नंतर साठतं, पण विषय म्हणजे विलक्षण आहे ती पाण्याची टाकी, विलक्षण आहे. राजगडावरती असंच आहे, मोठं पद्मावती तळ आहे, पण अगदी पद्मावतीच्या मंदिराच्या शेजारी एक महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाला चिटकून एक विहीर आहे. आता ती विहीर आहे का बुजली मला माहीत नाही. त्या विहिरीच्या मागच्या बाजूला मोठीची मोठी अशी 10 फुटाची 12 फुटाची भिंत होती. शिवकालीन बांधकाम तसंच चांगलं होतं. आम्ही एकदा गेलो तेव्हा ती भिंत चांगली होती. पुढच्या वेळेस गेलो तेव्हा भिंत पडून विहिरीत पडली होती. पावसाच्या पाण्यानं मागचा भराव वाहून आला, दगड वाहून गेले, विहिरीत पडले. मग प्रशासनानं ते सगळं स्वच्छ केलं, पुन्हा भिंत बांधली आणि पहिल्याच पावसाळ्यात ती पुरत पडली. शिवाजी महाराजांनी बांधलेली भिंत 300 वर्ष पडली नाही, नव्या प्रशासनानं बांधली, 1 वर्षात पडली. शिवाजी महाराजांनी बांधलं ते उत्तम बांधकाम होतं, चुन्यात केलं होतं. नव्या प्रशासनानं खर्च तर घातला, दगड नुसते उचलून ठेवले, सिमेंट खर्ची पडलं, पण सिमेंट घातलं का रांगोळी घातली कोणास ठाऊक, त्यामुळे भिंत पडली. म्हणजे काम चोख केलं नाही म्हणून तसं झालं. पण इथं मात्र शिवाजी महाराजांचा आता विचार, म्हणजे टाक्याच्या बाबतीत आपण बोलत होतो, पाणी आहे, उत्तम पाणी आहे, या बेरटावर पाणी आहे. काय किमया, कोणाची किमया? स्वराज्यासाठी, महाराजासाठी, आरमारासाठी हे केलेलं आहे. भगवंतांनी केलेली योग्य संधी, योग्य स्थळ शोधणं किंवा त्या स्थळाचं योग्य उपयोग करून घेणं, हे जे कौशल्य आहे ते महाराजांचं आहे. हे कुणासाठी आहे? हे स्वराज्यासाठी आहे, हे आरमारासाठी आहे. आनंदित होऊन महाराजांनी लगेच कारभाराला आज्ञा केली, या जागी बुलंद किल्ला वसवावा. आता हे स्थान मोकळं ठेवता कामा नये, इथं किल्ला वसवा. गुणी दांडेकरांनी कादंबरीमय शिवकाल लिहिला, त्यामध्ये या विषयानं खूप विस्तीर्ण लिहिलं. तातू भंडारी हा शिवाजी महाराज मालवणात आलेत म्हणून त्यांना बघायला 2 दिवस फिरतोय आणि त्याला एक दिवशी बातमी कळाली की शिवाजी महाराज आता इथून त्या कुरट्या बेटावर जाणार आहेत. कुरट्या बेटावर जाणार आहेत म्हणलं की त्याचं कुतूहल जागं होतं आणि तो तिथे जातो. कसं जातात, काय करतात बघायला. कारण आत्तापर्यंत कुरट्या बेटाची ख्याती, कीर्ती या मालवणच्या परिसरात कशी होती, हे चाच्याचं आश्रयाचं स्थान, म्हणजे जर समुद्री डाकू आले तर रात्री अपरात्री तिथं राहतात किंवा खवीस तिथं राहतो. म्हणजे भूत प्रेत पिशाचे हे जे सगळे प्रकार आहेत कोकणामध्ये ते फार आहे, अजूनही आहे. इथं रात्री वेताळ आणि त्याचे गण येतात आणि निवास करतात, त्यांच्या त्या देवट्या रात्री दिसतात, असं तातू भंडाऱ्याचं म्हणणं. आणि तिथं कसं जातात हे महाराज, जाणं बरं नाही असं त्याला वाटायला लागतं, पण जातात म्हणून कुतूहल होऊन आपले नाव, म्हणजे महाराज नावात बसून गेले की आपले डुगडुगे काढतो आणि त्याच्या मागं जातो आणि तो तिथं जाऊन पाहतो, हिंडतो महाराजांच्या मागोमाग, लांबून अंतर ठेवून, जवळून जाईन, चिटकून नाही, काही नाही. कसं जातात. महाराज तिथं पोचतात, सगळं बेट फिरून पाहतात, तर तातू मागं फिरत असतो आणि तो चर्चा करतो. त्याच्याबरोबर अजून एक कोणीतरी सवंगडी गावातला त्याच्यापाशी चर्चा करतो. इथं रात्री खवीस राहतो, वेताळ येतो, इथं नाच करतो, इथं कशाला वस्ती घालताय, इथं कशाला आला, त्रास होईल, आपल्या गावाला त्रास होईल, चांगलं नाही ते. महाराज ते सगळं ऐकतात आणि महाराज म्हणतात, वेताळ येणार आहे ना, येतोय ना, मग तरी या ठिकाणावर किल्लाच बांधतो. कारण असणाऱ्या वेताळांचा बंदोबस्त मला करायचा आहे, असल्या वेताळांचा. कारण त्या ठिकाणी वेताळ येणं आणि राहणं आणि रात्री दिवट्या दिसणं हा जो विषय आहे ते मानसशास्त्र आहे, असं महाराजांचं सगळीकडचं गणित दिसतं यातलं. म्हणजे या स्थानाला कुणी येऊ नये रात्री अपरात्री, सुरक्षित राहावं म्हणून काही कपटी लोक त्या पद्धतीनं वर्ताव करतात. खोटं आहे, इथं येऊच नाही कोणी, आपल्याला त्रासच देऊ नये. आपले काळी कृत्य चालण्यासाठी निर्माण केलेली दहशत
म्हणजे वेताळ. आणि ते मानसशास्त्र महाराज जाणतात. महाराज फिरत असताना त्या तातू भंडाराला कवटी दिसते. बघा इथं कवटी सापडली, शुभस्थान नाही असंही म्हणतो. आता अनेक वर्ष जर त्या बेटावर कोणी जात येत नसेल तर कोणी मरून पडला तर काय कळणार? हा, त्याचं धन काढून घेण्याच्या अपेक्षेने नेऊन बडवला मारला तर असंही असू शकतं. पण थोडं पुढे गेलं की शंख शिंपले सापडतात, त्यात उजवा शंख सापडतो, असं वर्णन गोनी दांडेकरांनी केलंय. खरं खोटं नाही, पण तो शुभशकून समजला जातो. म्हणजे कवटी बिवटीपेक्षा शुभशकून उजवा शंख आहे. महाराजाला पळत पळत आणून देतात. महाराज शंख सापडला, इथं वाळूचे पडलंय पण इथं शंख सापडला. आणि महाराज आनंदित होतात. येथे किल्ला वसवावा आज्ञा केली महाराजांनी. तातू भंडारीला आश्चर्य वाटतं. म्हणजे सगळं तातू भंडारी हे स्थानिक प्रजेचं, कोकणच्या लोकांचं प्रतिनिधित्व आहे. आश्चर्य वाटतं, इथं किल्ला कसं काय बांधणार, कसं बांधणार, एवढं कुठून येणार, इथून बाहेर काय काढणार, अनेक गोष्टींचं कुतूहल. पण महाराजांनी सांगितलं इथं किल्ला वसवावा. कुरट्या बेटाचं भाग्य उदयाला आलं. शतकानुशतके केवळ मस्तक पृष्ठभागावर ठेवून सागरात उभ्या राहणे तपश्चर्या करणारं ते कुरटं बेट आज जणू पावन झालं. किती वर्षापासून, जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून ते तिथंच असेल ना. त्याच जागेवर आहे. एकच आपलं डोसकं वर काढतोय श्वासासाठी म्हणल्यासारखं, समुद्रात बुडून बाकी सगळं शरीर, पण तेवढंच डोकं वर आहे. त्या बेटाची तपश्चर्या आज फळाला आली. जीवन उजळून निघालं का? राजांचा स्पर्श झाला. पाषाण होऊन पडलेल्या अहिल्याचा राजा रामरायानं जसा त्याच्या पदस्पर्शाचा स्पर्श झाला तशी अहिल्या उधळून निघाली. तिची भाग्यरेखा उजळली. पुन्हा ती जीवित झाली. एकरूप आनंदाची स्वर्गगंगा धो धो बरसायला लागली. आज तसंच कुरट्या बेटाच्या नशिबाला हे भाग्य आलं. काळ्या ठिक्कर जीवनाला सुवर्णकळा आली. जसं अहिल्याला तसं आज कुरट्या बेटाला आलं. राजा शिवाजी राजाचा स्पर्श झाला. शिवाजी राजा सामान्य नाही, नुसता पायाचा स्पर्श झाला, कुरटं बेट उजळून निघालं. अहिल्याचा नाही का उद्धार झाला. बसा. तो राजा राम सूर्यवंशी हाही त्याच वंशातला, सूर्याच्या वंशातला, आणि त्यात रामाचा वारस. खऱ्या अर्थानं वारस, नुसता नावाचा वारस नाही, नुसतं त्यांच्या पोटी जन्माला आला नाही. रामरायाने जे काम केलं ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. अहिल्याचा उद्धार केला, शिलेचा उद्धार केला. अहिल्या नाव सोडून द्या. अहिल्याचा अर्थ अनेक प्रकारानं लावता येतो बरं का. कथेच्या रूपानं अहिल्या सती साध्वी आहे, तिचा जरी उद्धार असा विषय असला तरी अहल्याचा अर्थ दुसरा असा आहे, अहल्या. जे भूमी नांगरली जाहल म्हणजे नांगर, आणि म्हणजे नाही नांगरली जात अशी. ज्या भूमीला कधीही नांगराचा स्पर्श झाला नाही अशा भूमीला रामरायांनी नांगर लावून स्पर्श करून त्या भूमीला उपजाऊ केलं म्हणजे अहिल्या. त्या भूमीत काहीही झालं नाही, नवीन निर्माण झालं नाही. ती भूमी काळी ठिक्कर पडली होती, नुसती वर्षानुवर्ष तशीच होती. अशा भूमीला रामरायाचा स्पर्श झाला म्हणजे त्यांनी त्या भूमीत प्रवेश केला आणि भूमीला उपजाऊ केलं. अहिल्याचा अर्थ असा. कथा म्हणून तो आहेच, म्हणजे ती नाकारत नाही मी, ते तर आहेच. पण या अर्थाने विचार, म्हणजे आपण विचार करीत असताना एकाच गोष्टीचा अनेक पद्धतीने विचार केला पाहिजे. हिचा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करत असताना अहिल्याचा उद्धार केला, तसा या कुरट्या बेटाचा उद्धार. शिलेला स्पर्श झाला रामरायाचा, शिलेला स्पर्श झाला शिवाजी महाराजाचा, उद्धरून गेलं. पण अहल्या असाही विचार केला, ज्या भूमीत काही पिकत नाही, या बेटावर काहीही होत नाही. पिकत नाहीचा अर्थ नुसतं शेती म्हणू नका, नवनिर्मिती असा विचार करा. पिकणं म्हणजे नवनिर्मिती आहे. ज्या बेटावर काहीच होत नाही ते बेट निर्माण केलं. विश्वामित्रानं जशी सृष्टी निर्माण केली तसं हे बेटाचा विचार शिवाजी महाराजांनी केला. नवीन सृष्टी निर्माण केल्यासारखं आहे. शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला, बेट उद्धरून गेलं आणि आता पुढचं काम सुरू झालं. वाद्य वाजायला लागली. 2-4 दिवसात शिवाजी महाराजांनी सांगितलं इथली सगळी व्यवस्था करा, किल्ला बांधायची व्यवस्था करा. वाद्य वाजायला लागली. तारवे, तरापे, होड्या, होडगं, डुगडुग्या, लहान मोठे नावा, सगळ्याचं ओराड कुरट्या बेटावर जमलं. महाराज स्वतः 2-4 दिवसात कुरट्या बेटावर पुन्हा आले. कशासाठी? किल्ल्याचा पाया घालण्यासाठी महाराज आले, भूमिपूजन करायला आले. कुरट्या बेटावर पूजेची सारी सिद्धता झाली. कारभाऱ्याला सांगितलं, त्यांनी बोलून दिवस बघून घेतला.
आणि त्याप्रमाणे 2-4 दिवसात व्यवस्था सगळी केली. काय लागतं पूजा करायसाठी? भूमिपूजन करायचं ना. मग कुदळ पाहिजे, खोऱ्या पाहिजे, टिकाव पाहिजे, पहार पाहिजे, किल्ला बांधायचं म्हणजे त्या हिशोबानं पाहिजे, थापी आणली पाहिजे. बांधकामाची ही सगळी आवश्यक अवजार आहेत ती सगळी हरीनं मांडली. सगळी व्यवस्था केली. पूजेला लागणारं साहित्य जमवलं. काय काय जमवलं असेल माहीत नाही, पण आपल्याला कळू शकतं काय काय आहे. म्हणजे उल्लेख नाही, पूजेची सिद्धता केली एवढंच आहे. मग काय हळद कुंकू, रांगोळी घातली असेल, नारळाच्या झावळ्या आणल्या असतील, फाटे बांधले असतील, केळीचे खुंट आणले असतील, पूजा करायची, महाराज बसणार. त्या पद्धतीनं 2-4 पाट आणले असतील, बाकीच्या लोकांना काहीतरी व्यवस्था केली असेल, सगळी व्यवस्था तयार. पहिला चिरात घडवून तयारही केला. महाराजांचे खास पंडितराव, त्यांचे कुलोपाध्याय त्यांच्याबरोबरच होते, महाराजांच्या बरोबरच आहेत. ते बहुतेक वेळा खूप वेळा महाराजांच्या बरोबर असतात. कुलोपाध्याय आर्वीकर. या स्थळी मुहूर्ताचा चिरा बसवण्यासाठी महाराजांची सिद्धता झाली. पण महाराजांच्या मनात वेगळं आहे. नुसतं वेगळं आहे म्हणून चालत नाही. महाराजांचा दुसरा अंग इथं आपण विचार करायचा आहे. काय आहे? याच ठिकाणचा उपाध्याय पूजेसाठी मंत्र सांगायला असला पाहिजे, ही महाराजांची इच्छा आहे. लक्षात ठेवा बरं का. म्हणजे एखाद्या क्षेत्राच्या ठिकाणी आपण गेलो, अजून कुठेही गेलो, जरी आपला उपाध्याय बरोबर, काशी यात्रेचं असं आहे किंवा आता या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या गावात गेलो त्यात गावातला भटजी पूजेला घ्यायचा. तुम्हाला स्वतःला जरी येत असलं, तुमच्याबरोबर तुमचा भटजी असला तरीही त्या गावाचा म्हणून त्याला मान आहे. स्थान महात्म्य ज्याला म्हणतात ते आहे. त्याला बरोबर क्षेत्रावर गेलात तुम्ही, नदीला स्नान करीत असलात, स्नान करताना मंत्र करून स्नानानं मंत्र करा, म्हणजे मंत्र करून मंत्रानं संकल्प करून स्नान करायचं असतं. काशीला गेला तिथला स्थानिक उपाध्याय घ्यायचा, त्याला मंत्र सांगा म्हणायचं आणि मग त्यांनी सांगितलेल्या मंत्रानंतर स्नान करायचं संकल्प करून. आपल्याला जरी येत असलं तरी, कारण स्थान महात्म्य आहे, त्याला तिथं किंमत आहे. म्हणजे काशी नाही, सगळ्याच तीर्थाला तुम्ही वाईला जा, तुम्ही पैठणला जा, तुम्ही अजून गोदावरीला नाशिकात जा, त्र्यंबकेश्वरला जा, तिथला माणूस घ्यायचा. करवीरला जा, कोल्हापुरात जा, कुठेही जा, साताऱ्याला जा, माऊलीला जा, तीर्थक्षेत्र तुळजापुरात जा, तिथला जो स्थानिक उपाध्याय आहे, आता तुळजापूरच्या देवळात जायचं आहे, पूजा करायची, स्थानिक तिथला पुजारी घ्यायचा. कोण आहे विषय नाही, त्याला त्याचा मान आहे, स्थानाचा मान आहे, हा त्या स्थानाचा मान आहे. तसं महाराज मला सांगायचे, ते स्थानिक माणूस असावा का? महाराजांची इच्छा पुढची आहे की लोकांमध्ये ही प्रेरणा जागृत झाली पाहिजे की महाराज इथे किल्ला घालतायत. नुसतं परगावनं आले, इथं कार्यक्रम केला, निघून गेले, ह्याला किंमत नाही. आपण आता पंढरपुरात अनेक सप्ते होताना पाहतो. जेव्हा इथं सप्ताह केला जातो, परगावच्या लोकांनी येतात, गावचे लोक येतात, तिथले इथं येतात, पण इथल्या माणसाला जेव्हा बरोबर घेतात तेव्हा सप्ताह जास्त यशस्वी होतो. पहा तुम्ही, इथल्या माणसाला, म्हणजे आता वारकरी सप्ताह आपला असतो, रामायण असतं, भागवत असतं, काही असो, पण स्थानिकांना बोलवतात. जेव्हा आता काल नुकताच त्या मारवाडी लोकांचा एक सप्ताह झाला, जयपूरचे लोक आले होते आणि त्यांनी शनेश्वर मंगल कार्यालयात सप्ताह केला, पण स्थानिक सगळ्या महाराज मंडळींना बोलवून नेलं. असा सप्ताह होतोय, आपण या. सगळेजण भेट देऊन आले. कोणाला ज्याला जसं जमतंय तसं 8 दिवसात 1दा 2दा 4दा किंवा भेटून आले. आता आपला बोधेबाबांचा सप्ताह होतो, गावातले लोक असतात ना, सगळे बोलवलं जातं, महाराज तुम्ही या. म्हणजे स्थानिकाला त्यात प्राधान्य द्यावं, मान द्यावा, ही जी पद्धत आहे ही धर्मशास्त्राची पद्धत आहे. ते महाराज विचार करतात. हा एक भाव, म्हणजे महाराज धर्मशास्त्र जाणते. आणि दुसरा भाव जो आहे तो स्थानिक लोकांमध्ये इथं काही कार्यक्रम होतोय, नाहीतर आले बाहेरचे लोक करून निघून गेले, ह्याला काही किंमत नाही. स्थानिकातही त्याची जागृती झाली पाहिजे, स्थानिकालाही ते कळलं पाहिजे की असा कार्यक्रम होतोय. महाराजांना ते सांगायचं आहे, इथं मी किल्ला बांधतोय, तुमच्यासाठी बांधतोय, माझ्या राजसत्तेसाठी नाही, ही जनता सुखी व्हावी म्हणून बांधतोय, म्हणून इथला भटजी पाहिजे, म्हणून इथले लोक पाहिजेत. महाराजांना इरवी अवघड आहे का? राजोपाध्ये बरोबर आहे, गावातला सुताराही धरून आणला, असं गोविंद दांडेकर म्हणतात. महाराजांच्या बरोबर सुताराची फळी असू शकते ना. गलबत बांधणारे, आरमार बांधणारे, किल्ल्यात काम करणारे लोक भरपूर आहेत. त्यातले 2 बोलवून घेतले, पूजा केली, निघून गेले सुताराला आणून. किंवा गवंडी आहेत, कामाला लागतात, त्यांना बोलवलं, पण गावातला गवंडी आणि सुतार धरून आणले. त्या सुताराला किकर कोणचं पटाशी कोणचं कळतही नव्हतं, गावात कामच नाही ना, पण सुतार आहे, चल नुसतं बस. स्थानिक महत्त्व म्हणजे धर्मशास्त्रही कळतात आणि स्थानिक जनतेत जागृती व्हावी. महाराज इथं काहीतरी करू पाहतात बरं का, आपल्यासाठी करतात.
आपल्यातलेही लोक तिथं नेतात, म्हणजे आपल्यालाही काम मिळणार आहे, हाही भाव पुढे आला. आणि मग महाराजांनी काय केलं, म्हणजे ह्याच्या विषयानं अजून एक गोष्ट मी सांगतो. स्थानिक उपाध्याय असला पाहिजे, स्थानिक भटजी असला पाहिजे, म्हणून माणूस बोलवायला पाठवला. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे, म्हणजे महाराजांनी आधीच आज्ञा केली, त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे पेस्तर पूर्ण प्रांत हस्तगत करणे आहे, हे कृत्य होतच आहे. म्हणजे सध्या हा सगळा प्रांत आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे, ते काम चालू आहे. पण अशा कामाला गावीचा उपाध्याय असावा, म्हणून त्याला बोलवून आणा. महाराजांची आज्ञा केली. गावामध्ये मालवणात 2 भटजी होते. ते ग्रामोपाध्याय असतात ना, गावचा जोशी म्हणतात त्याला. जोशी म्हणजे काय माहिती आहे का नाही, प्रत्येक गावाला जोशी असतो. ग्राम जोशी म्हणतात त्याला, पण त्याचा खरा अर्थ असा आहे, जोशी हे पुढे गेलेलं अपभ्रष्ट रूप आहे. गावचं ज्योतिष सांगणारा तो जोशी. प्रत्येक गावचं पंचांग स्वतंत्र असतं. आता फक्त आपण छापील पंचांग आणतो आणि त्यानं पाहतो. प्रत्येक गावचा सूर्योदय, सूर्यास्ताची वेळ आणि तिथी बदलाचा वेळ याच्या गणितानं गावचं पंचांग बदलतं. कधी कधी तुम्ही पंचांगात जर पाहत असाल तर आळंदीला एकादशी एक दिवशी असते, नागपूरला दुसऱ्या दिवशी असते. का? धर्मशास्त्राचा आधार कसा आहे त्याच्यावर, तुमच्या त्या दिवशीची गावाची ग्रहस्थिती कशी आहे ह्याच्यावर दिवस बदलला जातो. पंढरपुरातली एकादशी वेगळी असते आणि आळंदीतली एकादशी, पुढं मोकळं आहे, पुढे या, आळंदीतली एकादशी मोकळी वेगळी असते. का? गावचं दोन्हीचं ज्योतिष वेगळं वेगळं असतं. ज्योतिष याचा अर्थ भविष्य नव्हे. ज्योतिष म्हणजे खगोलीय स्थिती, नक्षत्राची ग्रहगोलांची स्थिती म्हणजे ज्योतिष. ते सांगणारा, ते गावातला अनुभवी जाणता, ज्याला ते कळतं त्याला म्हणायचं जोशी. त्यानं गावातल्या सगळ्या घरात सांगायचं सोमवारी एकादशी आहे, म्हणजे जे एकादशी करणार आहेत त्यांना त्या व्रताला सोपं जातं. माहीत नाही गावात आता छापील पंचांग येतं, कॅलेंडर येतं, कालनिर्णय येतं, महालक्ष्मी येतं, सोडून द्या. पण त्या गावच्या जोशाने सगळ्याला जाऊन सांगायचं सोमवारी एकादशी आहे, अमावस्या अमक्यावारी आहे, चतुर्थी अमक्यावारी आहे. किंवा गावातल्या पद्धत अशी आहे की गावातले कोणतंही धर्मकृत्य काही करायचं असेल तर ते गावाचं पंचांग आहे त्या हिशोबानं चालण्यासाठी जोशाला विचारायला जायचं. मला अमकं करायचं आहे, आमच्या घरात पोराचं लग्न आहे, दिवस काढून द्या. मग पोराची पत्रिका करणे, दिवस काढून देणे हाही भाग झाला. गोशाने घरात जाऊन तिथी सांगणे. या दिवशी गावामध्ये कुणी मयत झालं तर त्याचं श्राद्ध करणं, पक्ष करणं, वर्ष झालं की वर्ष श्राद्ध, दरवर्षीचा दिवस लक्षात ठेवायचं जोशानी. त्याच्याकडे वहीला लिहून ठेवलेलं असतं आणि त्याने जाऊन सांगायचं 4 दिवसानं, बुधवारी तुझ्या घरात वडिलाचा दिवस आहे, आमका दिवशी करावं लागतंय, बघ तू करायचं असलं कर. त्यानं या आणि करा म्हणून सांगितलं तर जोशाने जाऊन करायचं. पुढचं कुठलंही धर्मकृत्य गावाचं अडवायचं नाही, म्हणजे जोशाचं काम. कोणत्याही गोष्टीला त्याने अडवायचं नाही आणि गावाने मग त्याच्या हिशोबानं तुम्हाला काय दक्षिणा द्या, अन्न द्या, शिदा द्या, त्याच्यावर जोशाचं चालवणे. तसं ह्या मालवण गावचे जोशी आहेत. या मालवण गावचा उपाध्याय आहे, त्याचं ते काम आहे. वेदशास्त्र संपन्न जानभट अभ्यंकर आणि त्याचा भाटचा राजश्री तोही वैदिक आहे, दादमभट पिलंभट उपाध्ये. एक अभ्यंकर आणि दुसरा त्याचा भातचा आहे. ही या गावची जोशी आहेत, ग्रामजोशी आहेत. काय आहे ही सगळी जी कथा आहे मनानं सांगतोय असं नाही बरं का. ह्या सगळ्याला ऐतिहासिक कागदपत्रे आधार आहेत, कारण पुढे त्या घटना घडल्या त्याच्यात हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. कुठं लिहिलं आणि काय लिहिलं तेही मी सविस्तरानं सांगेन. आणि मग महाराजांची आज्ञा झाली, या दोघाला आणायला गेले. महाराजांचे लोक आणायला गेले. चला असं आहे, पेस्तर किल्ला घालणे आहे, पेस्तर सगळा भूमी परत हस्तगत करायची आहे, केली आहे काही, पण महाराजांना किल्ला बांधायचा आहे, तुम्ही चला. किल्ला बांधण्यासाठी भूमिपूजन करायचं आहे, पहिला चिरा बसवायचा आहे किंवा कुदळ मारायचे, काही असू द्या. उभय भटजी येईनात, मामा भाचे काही येईनात, येत नाही म्हणले. करबरू लागले, त्यांना भय वाटायला लागलं, भीती वाटायला लागली. दुसऱ्यांदा बोलावणं पाठवलं, जा. महाराजांची माणसं गेले आणि सांगत आले, महाराज ते येत नाहीत. कारभाराला सांगितलं येत नाहीत, बराच वेळ वाट बघून येत नाहीत. दुसऱ्यांदा पाठवलं, तिसऱ्यांदा पाठवलं, येत नाही. शेवट महाराजांनी काय केलं, ते जर ऐकत नसतील आणि येतच नसतील तर त्यांना दामटून बांधून घेऊन या. बांधून म्हणजे बळजबरी करा, तो अगदीच बांधायची गरज नाही, घाला घोड्यावर पालखीत घाला घेऊनच या. कशा ऐकत नाहीत बघू, गठुळं बांधून घेऊन या. थोडक्यात दोघांनी हातपाय धरायचे आणि घालायचं पालखीत, आणायचं उचलून. काय करते
तसं आणा. आणि मग त्या दोघाला तसं घातलं, बळजबरी केली आणि आणलं. महाराजांच्या पुढे उभं केलं. महाराजांनी त्यांना बसायला आसन दिलं. बसा म्हणले. काय येत नाही? महाराजांनी त्याला विचारलं, काय येत नाही? येथे किल्ला घालायचा आणि तुम्ही काय येत नाही? आणि मग त्यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे. त्या दोघाला भय वाटत होतं, जर उद्या या प्रांताचे सुभेदार, सरदार, बादशाहचे लोक आले तर शिवाजीला या बामणानं किल्ला बांधायला मंत्र सांगितले म्हणून मला धरून नेतील, ही त्यांची भीती आहे. असा आरोप ठेवतील, पकडतील, मारतील, समुद्रात बुडवून टाकतील, घर बुडवतील, घर उद्ध्वस्त करतील, माझी बायका, पोरं, सगळी माझी वस्ती उद्ध्वस्त करून टाकतील. मग त्यावेळी वाचवायला कोण येईल? म्हणजे सामान्य लोकांची मनातली भावना काय आहे लक्षात ठेवा. किती घाबरतोय माणूस, भयंकर घाबरतोय. शिवाजी राजाला चांगला आहे, सगळं छान आहे, आपल्या राज्यात, आपल्या या प्रांतात सत्ता यावी वाटतंय, त्याचं राज्य असावं वाटतंय, पण शिवाजी महाराजाला मदत करायला तयार नाहीत. का? भीती आहे, बादशाही सत्तेची भीती आहे, 300-400 वर्ष झालेल्या अन्यायाची भीती आहे. पुण्यामध्ये भीतीच झाली ना. पहार ठोकणं म्हणजे काय? पहार ठोकणं म्हणजे भीती, दहशत निर्माण करणं आहे. फुटक्या चपलाची माळ पुण्यात लावली होती, त्याचा अर्थ काय? नुसतं अशुभ लक्षणही आहे. तुम्ही जर असं झालं तर सगळं रानोमाळ तुमचं सगळं उद्ध्वस्त केलं जाईल, फुटकी वाहन सुद्धा या गावात शिल्लक राहणार नाही. आणि बादशाही सत्ता इतकी दृढमूल आहे की ती उखडून टाकणं तुमच्या बापालाही शक्य नाही, म्हणून पहार ठोकून दाखवलेली आहे. आणि जर तुम्ही काढायला जाल, जर तुम्ही ही सत्ता उलटून टाकायला जाल तर ही पहार जशी जमिनीत ठोकली तशी तुमच्या छातीत ठोकली जाईल, असाही त्याचा एक अर्थ आहे. त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागेल. म्हणजे जनता घाबरते आणि त्या अर्थाने हे दोघं घाबरत आहेत. नको, उद्या बादशाहचे लोक आले तर काय करावं? काय करावं? कसं करावं? आम्हाला नाही शक्य होणार, कारण बादशाहचे लोक येतात, त्रास देतात. सिंधुदुर्गच्या बाबतीत हे चालू आहे, तसं जंजिऱ्याच्या बाबतीत जरासं वर गेलं की जंजिरा आहे. कोकणात खाली मालवणपाशी सिंधुदुर्ग आहे, रायगड तालुका जिल्ह्यात जंजिरा आहे. जंजिरा म्हणजे जंजिरा याचा अर्थ पाण्यातला किल्ला, पण जंजिरा हा शब्द आपला नाही, जंजिरा हा शब्द पर्शियन. त्यामुळं सिंधुदुर्ग हा संस्कृतोद्भव शब्द आहे. सिंधुदुर्ग नाव ठेवण्याचं कारण आहे काय? आपलं येणार आहे विषय त्या विषयाला. शिवाजी महाराजांनी ठेवलेली नावं सगळे तसे आहेत. पाणदुर्ग बांधले, जंजिरे सिंधुदुर्ग असं मराठीत काही कागदात उरणं येतं. जंजिरे म्हणजे पाणदुर्ग, सिंधुदुर्ग हे किल्ल्याचं नाव. पण इथं तो विषय आहे, म्हणजे ज्योतिषाचाही विषय आत्ता निघाला होता म्हणून तेही सांगतो. जेव्हा जंजिरा कोळी राजाच्या ताब्यात होता तेव्हा कोळ्याला फसवून सिद्ध्याने तो ताब्यात घेतला. फारसा मोठा किल्ला नव्हता, फळ्याचा लक्कडकोट होता. तो सगळा मोडला आणि त्यांनी पाषाणाचा कोट घालून किल्ला बंदिस्त केला आणि जंजिरा अभेद्य राहिला. भारत स्वतंत्र झाला तरी जंजिरा आपल्या ताब्यात नव्हता. जंजिऱ्यासाठी स्वतंत्र युद्ध करावं लागलं. आणि सिद्धी जेव्हा जंजिरा आणि जंजिराचा प्रांत सोडून निघून गेला तेव्हा जंजिरा हिंदुस्थानात आला. पण हा जंजिरा शिवाजी महाराजांनी 3 वेळा जिंकायचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी महाराजांनी प्रयत्न केला, पेशवाईमध्ये प्रयत्न झाला, पण जंजिरा कधीही स्वराज्यात आला नाही. पण या जंजिऱ्याचा विषय असा आहे की जोशाचा विषय निघाला ना म्हणून सांगतो. जंजिऱ्याचं बांधकाम करायला लागल्यावर या महाराज खुर्चीवर बसा. जंजिऱ्याचं बांधकाम करायला लागल्यावर त्या सिद्ध्याला कोणीतरी बोलताना सांगितलं की दिवस पाहून करा, मुहूर्त काढा. आणि गावातला ज्योतिषी एक हुशार आहे, ब्राह्मण पंडित आहे, हुशार आहे, तो मुहूर्त काढून दिला, त्या पद्धतीनं करा. त्या सिद्ध्याला जरा विश्वास वाटत होता अशा गोष्टीवर, आणि म्हणून सिद्ध्याने त्याच्या घरी माणसं पाठवली, त्या जोशाच्या घरी माणसं पाठवली. दुर्दैवानं जोशी घरात नव्हता. दुर्दैवानं म्हणजे आपल्या दुर्दैवानं मी म्हणतो बरं का, जोशाच्या दुर्दैवानं नाही. कारण काय झालं, जोशी घरात नव्हता आणि त्याची परकरी पोरगी, त्याची पोरगी म्हणजे लग्न त्यावेळेस 10व्या वर्षी व्हायची, त्याच्या आतली पोरगी, अगदी 10 नंतर 12 एवढ्या वयाची पोरगी दारात अंगणात वाळूत खेळत बसली होती. आणि ती सिद्ध्याचे घोडेस्वार आले धड धड करत, कुठं आहे करत. तिनं बघितलं, घर हेच आहे का? हो हेच आहे. कुठं आहेत? ती म्हणली वडील गेलेत बाहेर. कुठे गेलेत? कुठेतरी धार्मिक कार्यक्रम करायला, कुठं बाहेर गाव गेलेत, नाही येत. आणि येत नाहीत 4 दिवस. तिनं पुढचं विचारलं, तिने तेही सांगून टाकलं, येत नाहीत 4 दिवस. काय काम आहे तुला? काय करायचं आहे? म्हणले काय काम आहे? वडील येत नाहीत, मग आता काय करावं? आम्ही जावं. ती म्हणली काम काय सांगा तरी.
मग त्यांनी सांगितलं सिद्ध्याने किल्ला बांधायला काढला आणि मुहूर्त सांगायला सांगितला आहे, म्हणून आम्ही आलतो, तुझे वडील नाही तर जातो. ती म्हणली एवढंच ना, मी काढून देते. तिनं लगी वाळूवर आकडेमोड केली, बोटानं पटापटापटान मुहूर्त सांगितला, या दिवशी किल्ला बांधा. सिद्धेची माणसं गेली आणि त्या दिवशी बांधकाम सुरू केलं. झालं सुरू. त्यांनी काय केलं, पूजा अर्चा आपल्याला विषय माहीत नाही प्रारंभाचा, पण त्याने बांधकाम सुरू केलं. इकडं बाप घरी आला. बाप घरी आला आणि त्याने विचारलं 4 दिवसात काय काय झालं. जनरल आपण परगावी गेल्यावर घरी गेलं की विचारतो, हे झालं का, ते झालं का, गायचं काय झालं, ती व्यायला आली होती तिचं काय झालं, विचारतो का नाही. घरात कोण आजारी आहे, त्याची औषधं झाली का, बरा झाला का, त्याला बेंड आलतं, त्याचं हे झालं, त्याला पायाला लागलं होतं, सगळं करतो. तसंच सगळी चौकशी केली वडिलांनी. आणि त्या पोरीने सांगितलं, हे आलता ते आलता, त्याच्या घरचं हे होतं, ह्याच्या घरचं हे होतं, त्याची व्यवस्था झाली. आणि अजून ती हे आलती बघा म्हणली, सिद्ध्याची माणसं आलती. ती कशाला आलती म्हणली, मुहूर्त पाहिजे म्हणली. कसला मुहूर्त. मग ती म्हणली किल्ला बांधायचा आहे म्हणून त्यांनी मुहूर्त मागितला. किल्ला बांधायचा आहे म्हणून मुहूर्त मागितला. मग काय झालं, तुम्ही नाही येत म्हणून सांगितलं. मग ते जाताना मी त्यांना सांगितलं तुमचं काम काय आहे, किल्ला बांधायचा आहे, मुहूर्त काढायचा आहे, तर मी काढून देते म्हणून मी त्यांना मुहूर्त दिला. म्हणजे 12-10 वर्षाची मुलगी मुहूर्त काढून देते. किती विद्वान लोक आमच्याकडे राहतात आणि आम्हाला शिकवतात की आमच्या महिलांना शिकवलं जात नाही म्हणून. पहा बरं का, त्या पोरीनं मुहूर्त काढून दिलेला होता. मग जोशाने विचारलं कोणचा मुहूर्त काढलास. तिने सांगितलं हे असं असं गणित केलं आणि हा दिवस सांगितला. अरे 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 म्हणली. जोशी चुटपुटला, अरे 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 अरे. पोरगी म्हणली काय झालं बाबा, काय झालं, मुहूर्त चुकला का माझा. तुझं चुकलं नाही म्हणली, मुहूर्त नाही चुकला, फक्त अयोग्य व्यक्तीला योग्य मुहूर्त दिला म्हणले. लक्षात आलं का त्याचं म्हणण्याचं काय. आता ज्या मुहूर्तावर त्याने किल्ला घातलाय तो कधीही पडणार नाही, तो कधीही जिंकला जाणार नाही. उद्याच्याला आपली सत्ता निर्माण झाली, आता ती परक्याची सत्ता आहे, आपली सत्ता निर्माण झाली तर त्याला त्यात अपयश येईल, म्हणून तू दिलेला मुहूर्त चुकला. भावना सुद्धा महत्वाची आहे. तू चुकली नाहीस, पण म्हणजे तुझा मुहूर्त नाही चुकला पण तू चुकलीस, हा विषय महत्वाचा आहे. त्याची भावना काय. त्यामुळं जंजिरा अजिंक्य राहिला हा पुढचाही भाग आहे, पण जंजिऱ्याच्या इतिहासात हा विषय येतो, कायम येतो. आता शिवाजी महाराज किल्ला जिंकायला निघाले, सिंधुदुर्ग किंवा बांधायला निघाले, जिंकायला नाही. सिंधुदुर्गाचा मुहूर्त काढला. सिंधुदुर्गचं असेच वैशिष्ट्य आहे, सिंधुदुर्ग कधीही स्वातंत्र्यातून पारतंत्र्यात गेला नाही. लक्षात ठेवा, एकमेव किल्ला आहे. फार कमी किल्ले आहेत अशी. पाणदुर्गातला हा एकमेव किल्ला आहे, कधीही मोगलांना जिंकता आला नाही. सिंधुदुर्गला पुढे हा विषय जो आहे चाललेला त्या विषयानं पण हा विषय जोडलेला आहे. पुढे संभाजी महाराजांच्या पश्चात सिंधुदुर्गला किंवा शेवट संपताना संभाजी महाराजांचं राज्य का शासन राजाराम महाराजाचाही काळ असताना मोगलांनी वेढा दिला. आता डोंगरी किल्ल्याचा वेढा आणि समुद्री वेढा लक्षात घ्या बरं का. आगलबताने सगळीकडनं बंदिस्त केलं, बाहेर जाणं येणं बंद केलं. तरीही 6 वर्ष वेढा किल्ल्यातल्या माणसांनी लढवला. 6 वर्ष. बघा कसं लढले असतील आणि काय केलं असेल. आता पाणी किती आहे, एकच विहीर किंवा एकच टाकं, दुसरं पावसाचं साठतंय त्याच्यावरती ती जगले माणसं. कारण ही पुढं सगळं घडलंय. मग ही पहिल्यांदा आधी किल्ला बांधताना काय घडलं ते सांगतो, मग पुढचं सांगतो. त्या भटजीला बोलावणं केलं, आमचं येणं होत नाही, उद्या बादशाही लोक येतील आम्हाला हाकलून देतील, किंवा तू बाणनाथ तूच मुहूर्त सांगितला ना शिवाजीराजाला किल्ला बांधायचा, तूच मंत्र सांगितले पूजा करायचे, म्हणून धरून नेतील, समुद्रात बुडवून मारतील. मग त्यावेळेस आमचा वाली कोण असेल. जनतेतली ही भीती आहे. आपला विषय चाललाय तो इथं आहे. ही जनतेतली भीती आहे. कोण वाचवायला येईल. शिवाजीराजा चांगला आहे, खरंच आहे, रामरायासारखा वागतोय, धर्मराजासारखं धर्मराज्य करतोय, पण अजून त्याचं राज्य लहान आहे, आम्हाला त्याची अजून शाश्वती वाटत नाही. मालवण कसं बस स्वराज्याच्या सरहद्दीवर आहे, अगदी जवळ आम्ही इकडं आदिलशाहीत आहोत, लगेच इकडनं तुमच्या राज्यात येतोय, पण सारखं डळमळीत आहे. जीविताची काय भीती, शास्ती किंवा शाश्वती, काय करावं. म्हणून आम्ही पोटी भय धरून येत नाही. ही भटजीने सगळंच सांगितलं. महाराजांनी सारं उमगलं. भटजी भय खातात, महाराज थोर विवेकी विचारवंत. त्यांनी चमकले, उमगलं, काय खरं अडचण आहे ओळखली. सर्वसामान्य जनता अशीच असते. मोठे मोठे धारिष्ट्याचे, अभिमानाचे, वीरस्त्रीचे विचार, ध्येयवाद सामान्याला आपल्यासारख्याला ते पेलत नाहीत. ते
ध्येयवादी लोक जे आहेत त्यांनाच ते जमतं. ध्येय किंवा सामान्य भाषेत त्याला वेड म्हणतात. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात. तत्कालीन शिवाजी महाराजांच्या बरोबरीचे जे सरदार पुत्र होते, आदिलशाहीचे असतील, मोगलाचे असतील, ते शिवाजी महाराजांना काय म्हणत होते सुरुवातीला? वेड लागलंय, उन्हाळा पोरात हिंडतो, सरदाराच्या पुत्रांना असं करायचं असतं काय, जायचं असतं काय, असं वागायचं असतं काय? पण शिवाजी महाराजांच्या मनातलं जे वेड आहे ते यांना कळत नाही. ते ध्येयवाद आहे ते यांना कळत नाही. त्यांना ते वेड वाटतंय. एखाद्या गोष्टीचा वेध लागणं म्हणजे वेड लागणं. मला हे करायचं आहे, या देशाचं भवितव्य सगळं बदलून टाकायचं आहे, या जनतेचं पारतंत्र्य मला मोडून काढायचं आहे, हे ते ध्येय आहे. हा विषय महत्त्वाचा. खात्री पटल्याशिवाय जनता उभी राहत नाही मागं. किती शिवाजी महाराजांच्या बाबतीत विचार करावा, म्हणजे हे सुद्धा कळतं. जनतेला भीती नाही वाटली पाहिजे हे कळतं. महाराजांना दुसरी गोष्ट जाणवली, सरहद्दीवरची जाणवली. काय जाणवलं? स्वराज्यातली सामान्य जनता अजूनही बादशाहाला भीती आहे. जरी आपल्या प्रदेशात असली तरी ही सरहद्दीवरचा विषय सोडूनच द्या, हे योग्य नाही. स्वराज्य दुबळं आहे असा याचा अर्थ घ्यायचा का? अजून ताकद कमी आहे असा याचा अर्थ घ्यायचा का? सरहद्दीवरच्या आमच्या प्रजाजनाचे संसार निर्भय झाले पाहिजेत. निधड्या स्वाभिमानाने, निर्धास्तपणे, स्वच्छंदपणाने, आनंदीपणाने ते वागले पाहिजेत, याचा विश्वास यांना निर्माण झाला पाहिजे. तर खरं स्वराज्य. म्हणजे चुकून माकून सुद्धा आपल्या भूमीत प्रदेशात पाय टाकायचं धाडस परक्याने केलं नाही पाहिजे, किंवा आपण असं ठाणं उभं केलं पाहिजे की परक्यांना आपल्याकडे बघायची सुद्धा धास्ती निर्माण झाली पाहिजे. सरहद्दीवरचं लोकांचं जिणं असंच लपत छपत चोरून चोरून असतं. पलीकडच्या शत्रूचं त्यांना सतत भय असतं, कुणीतरी येईल, पकडून नेईल, उचलून नेईल. फार अवघड आहे. मग अशा राज्याचे राज्यकर्ते दुबळे, नादान, भेकड, षंढ असेच समजले पाहिजेत. मुंबईच्या विषयानं जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा मुंबई आत्तापर्यंत कुणीही समुद्रात येऊन आतंकवादी हल्ला करायचं धाडस केलं नव्हतं, किंवा आमच्या राज्यकर्त्यांनी असं कोणी सागरी मार्गाने आमच्यावर चालून येईल याचाही विचार केला नाही. आम्हाला इंटिमेशन येऊन सुद्धा गुप्तचर यंत्रणेनं आधीच सांगितलं होतं सागरमार्गे हल्ला होण्याची शक्यता आहे, लक्ष ठेवलं पाहिजे. तरीही लक्ष दिलं नाही. काय झालं मुंबईत? अख्खा देश 3 दिवस वेठीस धरला गेला. मुंबईत आतंकवादी हल्ला झाला. तो अब्दुल कसाब, अजून बाकीचे काही लोक होते, मारले गेले, एकाला जिवंत पकडलं. खरंच कौशल्य आहे. बाकीच्याही गोष्टी आमच्या म्हणजे पोलिसांच्या असतील, लष्कराच्या असतील, अनेक गोष्टी घडल्या. पण आम्ही लक्ष दिलं नाही. आम्ही शिवाजी महाराज आचरले नाहीत, ही लक्षात ठेवलं पाहिजे. शिवाजी महाराज आचरले नाहीत. शिवाजी महाराजांचं चरित्र नुसतं गप्पा मारत राहिलो, असं काही होऊ शकतं याचा विचारच केला नाही. जे रामदेवरायांनी केलं देवगिरीच्या बाबतीत तेच आमच्या मुंबईच्या शासनात झालं. हजारो मैलांवरून कुणीतरी आपल्याकडे दौडत येईल आणि आपल्या राज्यावर घाला घालील याचा विचार केला गेला नाही. आमच्या सरहद्दीवर आमची यंत्रणा सक्षमपणे उभी राहिली नाही. मुंबईतही उभी राहिली नाही, देवगिरीच्या रक्षणार्थ उभी राहिली नाही. परिणाम पराभव, परिणाम गुलामगिरी, परिणाम देश 3 दिवस वेठीस धरला गेला. शिवाजी महाराजांचा विचार आम्ही बाळगला नाही. शिवाजी महाराज तो विचार, आत्ता आपला तो विचार चाललाय. काय? जनतेला हे निर्भयता असली पाहिजे. त्यासाठी काय करायचं? त्यासाठी जे करता येईल ते करायला हवं. आमच्या स्वराज्याच्या सरहद्दीवरची माणसंच काय, पण जनावरं सुद्धा सरहद्दीवरचं शेवटचं गवताचं पातं सुखाईने व खातील अशी व्यवस्था जेव्हा निर्माण होईल तेव्हा खरं धर्मराज्य असेल, तेव्हा खरं रामराज्य असेल. ते मला निर्माण करायचं ही शिवाजी महाराजांची इच्छा आहे आणि तो विश्वास जनतेच्या प्रती द्यायचा आहे. आता महाराजांनी स्वराज्याची सरहद्द आणि किनारा बळकट खणण्यासाठी हा पाया घालायला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गचा पाया चालू आहे ना, भूमिपूजन चालू आहे आपण म्हणतो. मग हा पाया आहे तो स्वराज्याचा पाया आहे. इथून पुढे कायम लोकांना भीती नाही वाटली पाहिजे म्हणून जलदुर्ग बांधतोय. तर या उपक्रमात लोकही सामील झाली पाहिजेत, लोकांनाही तो व्यवस्था कळली पाहिजे. म्हणून लोकांना कळण्यासाठी स्थानिक पुजारी आणला. आता त्याला बडवर समोर आणल्यावर त्यांनी सांगितलं, महाराजांनी त्याने सांगितलं, आपलं दुःख सांगितलं, वेदना कळल्या. आणि महाराज काय म्हणाले? तुम्ही ब्राह्मण या जागी सुखरूप असणे, काही शंका मनास न धरणे. किती भरोसा दिला पहा. प्रांत मजकूर हस्तगत झालाच आहे, सगळा तळ कोकण आता जिंकलाय. किंचित आदिलशाही कुडाळपासून मामले फोंड्यापर्यंत आहे, ती दहशत खाऊन उठून निघून जातील. राज्य प्रबळ होत आहे,
चिंता न करणे, म्हणजे शत्रूची ठाणे दहशत खाऊन उठून जातील. येथे ऐसे ठाणे घालतो की शत्रू येथून उठून निघून जाईल. आता तुम्ही इथं पूजा सांगा आणि तुम्ही इथलं काम करा. महाराजांनी पूजा केली. सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम झालं, पुढं सगळं झालं, पण या सिंधुदुर्ग किल्ल्याचं जोशीपणे या उपाध्यायाला देऊन टाकलं. मालवण आणि सिंधुदुर्ग एकच आहे. मालवण नुसतं किनाऱ्यावरचं गाव आणि सिंधुदुर्ग बेट आहे. बेटात काही वस्ती ठेवली, शिपाई लोक राहायला ठेवले, काही व्यवस्था केल्या महाराजांनी. त्या बेटात या काय म्हणायचं त्या आहे की दादमभट आणि पिलंभट या दोघाला ठेवलं. जानभट अभ्यंकर आणि दादमभट उपाध्याय या दोघाला त्या किल्ल्यात ठेवलं. किल्ल्याचं उपाध्याय पण त्याला दिलं. इथं मी आता जे विश्वास दिला की नाही महाराजांनी, तो विषय तो विश्वास सार्थ कसा जास्त आलाय हा विषय बोलतोय. ते सगळं झालं. महाराज गेले, संभाजी महाराज गेले, या किल्ल्याला वेढा पडला मोगलांचा. आणि वेढ्याला पडल्यानंतर किल्लेदार येऊन त्यापर्यंत तो मामा मेला होता, भातचा राहिला होता. जानभट अभ्यंकर मेला होता, भातचा उपाध्याय तो दादमभट जिवंत होता. त्याला सांगितलं की आता मोगलांचा वेढा पडला आहे, आता इथं अवघड आहे, आम्ही लढवई लोक, आम्ही रणांगणात लढणारे आहेत, तर तुम्ही असं करा की तुम्हाला इथून बाहेर किल्ल्यात काढून देतो, सुखरूप पोचवतो, तुम्ही जा, आमचा आम्ही लढाई बघू. ते म्हणले नाही, आता किल्ल्यातनं जात नाही. किल्ल्यात अजून पुढं अडचणी वाढत चालल्या, दिवस खूप चालले. तांदूळ संपायला लागला, चांगला तांदूळ संपत आला. 2-4 प्रकार तांदूळ असतो. चांगला तांदूळ संपत चालला. उकाड्या तांदूळ साधा एकदम हलका सगळ्यात जातीचा असतो, काहीतरी पोट भरायचं म्हणून खातात अशा अर्थानं असतो, तो राहायला लागला. बाकी चांगला वरकड तांदूळ संपला. आता तुम्ही कसं जगणार, कशाला जाताय, जावा बाहेर, अजूनही सोडतो तुम्हाला, असं म्हणून त्यांना परत सांगितलं. ते म्हणले जात नाही. तिसऱ्यांदा तांदूळ म्हणजे चांगलाही संपला आणि उकाडाही संपत आला. आम्ही शिपाई लोक, आम्ही समुद्रातले मासे धरून आणून खाऊन जगू, तुम्ही ब्राह्मण कसं राहाल किल्ल्यात, अजून तुम्हाला कडवडास नेऊन पोचतो, म्हणजे कारवारा नेऊन सोडतो. किल्लेदाराचं खरंच कौतुक आहे बघा हो. असा वेढा चालू आहे तरी कारवारात नेऊन सोडतो म्हणतात, सुखरूप सोडतो म्हणतात. तुम्ही जा आता इथून, नाही तर तुम्हाला गर्भतात घालतो नेतो. येताना कशी गडबड तशी जाताना गडबड आहे बघा. जा, आम्ही लढवई आहे, आम्ही फाके पडले तरी इथं राहू, उपास पडला तरी राहू, दिवसेंदिवस लब्ध करू, मरून जाऊ, पण आम्ही इथून हलणार नाही, असं म्हणून त्याला परत त्या दादमभटाला मागे लागले. तो म्हणला नाही, मी जात नाही. आणि मग ती किल्लेदार खवळला, का जात नाही, आम्ही कसं तरी जगू, मासे खाऊ, तू बामण कसा खाशील मासे, कसा जगशील, कसं राहावं, तू इथं मेला तर आम्हाला त्याचं पाप भोगावं लागेल, बामण तुमच्याकडे मेला म्हणून, न खाता मेला म्हणून, मग तुम्हाला नेऊन सोडतो, चला. ते म्हणले नाही, का जात नाही म्हणून शेवट हट्टानं, जसं महाराजांनी आता विचारलं का येत नाही तसं विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलेलं उत्तर आहे ते महत्त्वाचं आहे. तो शिवाजी महाराजांनी दिलेला विश्वास आहे. त्यानं काय सांगितलं, शिवाजी महाराजांनी मला बोलवून इथं पूजा सांगून पहिला चिरा माझ्या हातनं बसवला, मी मंत्र सांगून बसवला, तुमच्याबरोबर सुखात मी राहिलो, दुःखात पळून जाणं हे माझं काम नाही. आत्तापर्यंत सगळे शिवाजी महाराजांनी माझी इथं स्थापना केली, कशासाठी केली, किल्लेदाराबरोबर राहायला केली, तुमच्याबरोबर राहायला केली, तुमच्या घरची पूजा अर्चा सांगितली, तुमची लग्न वाजवली, लग्न केली, त्यावेळेस मी तुमचं गोड खाल्लं, चांगलं खाल्लं, आणि आता तुम्ही संकटात असताना मी जाणं हे माझं काम नाही, मी करणार नाही. शिवाजी महाराजांनी माझी इथं स्थापना केली आहे, मरून जाईन तुमच्याबरोबर, पण इथून जाणार नाही. दिलेला विश्वास किती वर्ष टिकला, किती वर्ष नाही, पिढ्यानपिढ्या टिकला म्हणा. पहिला तो मेला ना त्याचा मामा जानभट अभ्यंकर, हा त्याचा पुत्र भातचा आहे. जानभटाला कुणी नव्हतं, जानभटाचा एक पाय गेला होता आणि या भाच्याला ठेवलं होतं, बरोबर. भाच्याला त्यांनी आणून आपलं काम पुढं चालवलं. शिवाजी महाराजांनी दिलेला विश्वास आहे ना, मी काय करतोय, येथे ऐसे ठाणे घालतो की शत्रूची ठाणी दहशत खाऊन हाय खाऊन उठून निघून जातील, चिंता न करणे, इथं राहा. शिवाजी महाराजांनी चिंता न करता इथं राहायला सांगितलंय. आता मी इथून जात नाही. हा विश्वास पिढ्यानपिढ्या टिकला. मला वाटतंय अजूनपर्यंत आपल्या मनात तो विश्वास आहे. शिवाजी महाराजांनी घातलेले धर्मराज्य आहे, शिवाजी महाराजांनी घातलेले रामराज्य आहे, हे शिवराज्य आहे, त्या राज्यात आम्ही राहतो हा विश्वास आपल्या मनात असला पाहिजे. आणि मग त्या राज्याला कलंक लागेल असं वर्तन आपल्याकडनं घडलं नाही पाहिजे. भ्रष्टाचार, अपहार, बायका मुलांवर हात टाकणे, चोरी, डकेती,
आणि आपल्या बाबतीनं आपण तर हे करतच नाही, पण आपल्या बाबतीने विचार करत असताना खऱ्या अर्थानं धर्मसंस्कार लोकांवर करणं हे धर्माचार्य म्हणून आपलं जे काम आहे ते करताना मागं न येणं, आपण त्या अर्थाने या दादंबट उपाध्यायाचे वारस आहोत. ते करीत राहणं, भले समाजाने आपल्याला वाळीत टाकलं तरी, भले ते समाजाने आपल्याला आता तुम्ही इथून निघून जा म्हटलं तरी, त्यांच्यासाठी झटणं हे आपलं काम आहे. संस्कार त्यांना देणं, चांगलं वर्तन त्यांना देणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून हे शिवचरित्र असा विषय आहे. धर्माचार्य म्हणून आम्ही काय करू शकतो, धर्मासाठी कसं जगावं हे शिवाजी महाराजांचा संदेश घराघरात पोचवू शकतो, हा विषय महत्त्वाचा आहे. आणि महाराजांना त्यांनी ते अभय बोलून दाखवलं. म्हणजे पुढचंही मी सांगितलं, दिलेला अभय किती टिकतंय. आणि मग महाराजांनी तिथं पूजा केली. श्रीमंत शालिवाहन शके 1586 मार्गशीर्ष वद्य द्वितीया म्हणजे दत्त जयंतीनंतर 2 दिवसानं, तारीख 25 नोव्हेंबर 1664 या दिवशी सिंधुदुर्गच्या किल्ल्याचं भूमिपूजन महाराजांनी केलं. सिंधुदुर्ग हे नाव नंतर ठेवलं, पण किल्ल्याचं पाणकोटाचं भूमिपूजन केलं. वाद्य वाजत होती, पूजा साहित्य तयार होतं, सवंगडी शेजारी बेटावर उभे होते. स्वतः धर्मराजाचे थोर मनोगत जाणून उभयता वेदमूर्तींनी वेदमंत्राच्या घोषात आरंभ केला, सिंधुदुर्गच्या पूजन केलं. महाराज स्वतः भूमिपूजनाला बसले. लक्षात ठेवा बरं का. म्हणजे मला का म्हणायचं आहे तेही सांगतो, कारण महाराज सेक्युलर होते म्हणून सांगणारे लोक खूप भेटतील, पण महाराज सिंधुदुर्गच्या किल्ल्याचं भूमिपूजनाला स्वतः बसले म्हणणारे सांगणारे फार कमी लोक मिळतील. महाराजांनी 3 ठिकाणी धर्मपूजन केलेले उदाहरण आहेत. राजगड किल्ल्याची सुवेळा माचीचं नाव आहे, लक्षात ठेवा, सुवेळा. आत्ता वेळेचा सगळा विषय काढला. वेळ पाहून जिची निर्मिती केली, चांगल्या मुहूर्तावर जिची निर्मिती केली ती माची सुवेळा. त्या माचीचं बांधकाम शिवाजीराजांनी केलं. त्या माचीच्या सुरुवातीला पहिल्याच 2 दगडात एक दगडाचा कोनाडा करून त्यात गणपती बसवला आहे. म्हणजे गणपतीची वेळ पाहून स्थापना करून मग पुढचं बांधकाम केलेलं आहे. दुसरा हा विषय, सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम शिवाजी महाराजांनी केलं, वेळ पाहून केलं आणि स्वतः शिवाजी महाराज पूजेला बसले. तिसरं पुण्याचं उदाहरण आपल्याला माहित आहे. पुण्याची वसवणी पुन्हा करायची आहे, गणपतीच पाहिजे. आरंभाला कोण पाहिजे, गणपती पाहिजे. विनायक भट ठाकराच्या घरातला तो जाळीच्या वेलाखालचा किंवा कोनाड्यात असलेला मातीच्या भेंडातला गणपती बाहेर आला आणि त्याची स्थापना आईसाहेबांनी पहिल्यांदा केली, शिवाजी महाराजांनी केली. म्हणजे शिवाजी महाराज धर्माच्या विचारानं वागणारे आहेत ह्याचा विचार लक्षात ठेवला पाहिजे. गाव वसवायचं तर पहिल्यांदा काय, देव वसवायचा आणि मग गाव वसवायचं. आपल्याकडं आता नवीन आपण घरं बांधतो, फार विचार करत नाही, लक्षात येत नाही. आणि ते इंजिनियरला तर काय सगळा आनंद असतो. घराचा नकाशा तयार करून द्या म्हणलं की नकाशात येतात, पण त्यात देवघरच नसतं. घरात आधी देवघर असलं पाहिजे. जेव्हा घराची वास्तुशांती करतो तेव्हा पहिल्यांदा देवाची स्थापना करतो, बरोबर आहे की नाही. ईशान्य दिशेला तो देव भूमीतही स्थापित करतो आणि मग घरात देवघरही ठेवून पहिल्यांदा देवाची पूजा. घरात देव म्हणजे देवाची पूजा. आपण आता प्रातिनिधिक स्वरूपात गाय हे नेतो, फोटो नेतो किंवा आपल्या मूर्ती आहेत त्या नेऊन ठेवतो पहिल्यांदा, पण घरात पहिल्यांदा काय न्यायचं असतं, म्हणजे देव तर आहेच भाग, गाय न्यायची. जेव्हा वास्तुशांती होती तेव्हा गाय देव आहे घरात पहिल्यांदा न्यायची. वासरासह गाय आणायची, तिच्या दारात पूजा करायची, संवत्स धेनूची पूजा करायची, तिला हार माळा फुलं तुमचं कसं ऐपत आहे तसं, अगदी 1 फुल व्हायला तरी चालतं, नुसतं पाणी लावून हळदी कुंकू घातलं तरी चालतं. ऐश्वर्य जास्त असेल तर अजून काही करा. आणि मग गाय पहिल्यांदा घरात न्यायची. देवाची स्थापना घरात करणे म्हणजे अशा अर्थ नाही. गाय पहिल्यांदा न्यायची. अग्नीची स्थापना पहिल्यांदा करायची. अग्नी म्हणजे देव आहे. अग्नी कोपऱ्यात पहिल्यांदा अग्नीची स्थापना करायची. त्याच्यावर पहिल्यांदा दूध शिजवायचं, खीर शिजवायची. घरात पहिल्यांदा काय करायचं, कारण दूध म्हणजे सुख आहे, दूध म्हणजे लक्ष्मी आहे, दूध म्हणजे सौख्य आहे, खीर म्हणजे लक्ष्मीचं रूप मानलं जातं, ते पहिल्यांदा शिजवायचं. वास्तुशांतीला हे करायचं असतं. महाराजांनी आत्ता वास्तुशांती किल्ल्याची पाणकोटाची करतायत. पहिला चिरा महाराजांनी बसवला, आनंद उसळला, सागरही आनंदानं थैथै नाचायला लागला. या जलदुर्गाचं नाव ठेवलं महाराजांनी सिंधुदुर्ग. जादंबट, दादंबट आणि पिलंबटाला महाराजांनी दक्षिणा दिली, भरपूर दान दिलं. नव्या जलदुर्गाचं उपाध्ये पण त्यांनाच दिलं. यावेळी महाराजांनी जी पूजा केली आहे
त्या ठिकाणाला म्हणतात मोरयाचा धोंडा. सिंधुदुर्गवर तो अजूनही आहे. मोरयाचा म्हणजे गणपतीचा. तिथं अजूनही जिथं महाराजांनी पूजा केली तिथं विष्णूचं पाऊल आहे, विष्णूचं पाय खोदलेला आहे, गणपतीचं चित्र आहे आणि सूर्य आणि चंद्र आहे. म्हणजे महाराजांनी जी सुरुवात केली त्याची तिथं पूजा केली आणि पहिला चिरा बसून कामाला आरंभ झालेला आहे. म्हणजे महाराजांनी काय पाहिलं, धर्मराज्य किंवा धर्मशास्त्र कसं पळतात तेही विचार करा. आणि किल्ल्याचं नाव दिलं सिंधुदुर्ग, पाण्यातला म्हणून सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे पाणी. त्याच्या मागचे अर्थ खूप विलक्षण आहेत. सिंधू याचा अर्थ सिंधू नदी ज्या समुद्रात जाऊन मिळते त्याला सिंधू सागर म्हणतात. लोक आता म्हणतात अरबी सागर. अरबी सागर नाही त्याचं नाव, आपल्याकडचं त्याचं नाव सिंधू सागर आहे. त्या सिंधू सागराच्या रक्षणासाठी उभा केलेला किल्ला म्हणून सिंधुदुर्ग. संस्कृतमध्ये सिंधूचा हिंदू होतो, सचा ह होतो, लोप पाहून. हां बरोबर आहे ना. महाराज मागे आहेत जाणते. तुम्ही सगळे विद्यार्थी आहेत, संस्कृत व्याकरणाचे आहेत, तुम्ही वाचून पहा. सचा ह होतो म्हणजे तो हिंदू सागर आहे. त्या अर्थाने म्हणून सिंधू सागर. आम्ही त्या सिंधू संस्कृतीचे पाईक आहोत. ऋषीमुनींनी त्या सिंधू संस्कृत म्हणजे सिंधूच्या प्रदेशात, पावन प्रदेशात वेदमंत्रांचा उद्घोष केला, गाई वासरं निर्भय राहिली. त्या सिंधू संस्कृतीचे आम्ही पाईक आहोत हे दाखवून देण्यासाठी नाव ठेवलं सिंधुदुर्ग. शिवाजी महाराजांच्या सगळ्या किल्ल्यांची नावं संस्कृतोद्भव आहेत. शिवाजी महाराजांची जी नावं आहेत ना, पहा तुम्ही, बहुतेक सगळे. प्रचंडगड म्हणजे प्रतापगड नाही, प्रचंडगड म्हणजे तोरणा. तोरण्याचं नाव शिवाजी महाराजांनी ठेवलेलं प्रचंडगड आहे. सिंधुदुर्ग, सिंहगड शिवाजी महाराजांनी ठेवलेलं नाव आहे. रायगड, राजगड, प्रतापगड संस्कृतोद्भव नाव आहेत. अनेक नावं पहा. मर्दनगड, खूप खूप नावं सांगता येतील, खूप विषय आहेत. सिंधुदुर्ग हे नाव त्यामुळे ठेवलं आणि ते खऱ्या अर्थानं त्या अर्थानं म्हणजे सिंधू सागराच्या रक्षणाला यशस्वी झालं, कारण शिवाजी महाराजांनी त्याचा विचार केलेला आहे. अनेक गोष्टींचा विचार करून ते काम केलं. बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्या पाहू. 9:30 वाजलेत, महाराजही आलेत. पुंडलिक वरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की